सावनेर कळमेश्वर विधानसभेतील आपण तेलकामटे सर्कल येथील तेलगाव येथे आलेलो आहोत. माहोल वाटते आपल्याला माहिती म्हणजे भाजप मिश्राजी बाजू हो का. कोणाचे माहोल वाटते आपल्याला इथे? भाजप का बरं? सगळं भाजपवरतीच आहे म्हणून माहोल जो तुम्ही विचारला माहोल हा भाजपचा दिसून राहिला. भाजपचा दिसत आहे. आपल्या विधानसभेमध्ये कोण येणार असं वाटते आपल्याला? बीजेपी येणार, कमळच येणार. हा. याचं कारण असं आहे की बऱ्याचशा लोकांना बदल करायचा, बदल हवा आहे. काहीतरी बदललं पाहिजे अशी अपेक्षा सगळ्यांना आहे. बदलल्याशिवाय हे चिन्ह बदलणार नाही. इथले स्थानिक प्रश्न आहे, क्षेत्रातले प्रश्न आहे, बरेचसे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे ते बदल पाहिजे. आरोग्य कोणाच्या माहोल वाटते आपल्याला इथे? आशिष देशमुखांच्या. हो का. आता का बरं असं? कारण 25 वर्षापासून 30 वर्षापासून जे आमदार आहेत त्या पद्धतीचं म्हणजे विकास व्हायला पाहिजे होता असं म्हणणं आहे त्या आपलं. पद्धतीचा विकास नाही. त्याच्यामुळे एक नवीन चेहरा आणि एक विकास करणारा म्हणजे मतदाराच्या याच्यात दिसत आहे की नवीन जे आशिष देशमुख आहे ते विकासाची भूमिका घेऊ शकतात. सावनेर विधानसभेची विकासाची भूमिका घेऊ. मला सांगा, आपल्या इथे जे तेलकामटे इथे गावामध्ये माननीय सुनील बाबू केदार यांच्या आमच्या इथं कार्यामुळे आमच्या इथे भरपूरसा असा विकास झालेला आहे. जलसंधारणचं काम आहे, आमचे योजनेचे जे कामं आहे, त्याच्यानंतर रोडचे काम आहे, बांधण रस्त्याचे काम आहे. त्यांनी आमच्या गावाला भरपूरशी अशी मदत केलेली आहे आणि त्यांच्या विकासामुळेच आमचं म्हणजे गाव असं भरपूरसे म्हणजे 60% 70% आमचं मतदान होतं. आणि त्यांचा विकास म्हटलं तर त्यांना अहोरात्र आपण जर फोन केला तर ते अहोरात्र मदत करतात. कोण बिमार पडलं तरी ते येतात. आता मला सांगा, काँग्रेस विचारधारेचे अमोल देशमुख पण सांगतात, तर त्यांच्या काही असर होईल का काँग्रेसच्या वोटावर? काही विकास इथे केला नाही. ते काय वेळेवर येऊन इथं जनतेला मतदान मागेल त्याचा विचार कोणी जनता नाही करू शकत. कशी करू जनता ही काय सातत्यानं आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहे बाबू केदारच्या नेतृत्वात व्यवहारातील ते काम करतात. केवळ 12 महिने जनतेच्या संपर्कात आहोत. आणि याचा विकास आहे, जलसंधारण आहे, पाणी पुरवठा आहे, पाणंद रस्ते आहे. त्या कारणामुळे इथं सगळ्यांचे राशन कार्ड असो का निराधार योजना असो, माझे घरकुल असो, या सगळ्या गोष्टी मूलभूत सुविधा त्यामुळं अमोल देशमुखराव यांच्या म्हणजे काँग्रेसच्या वोटिंगवर काही परिणाम होणार नाही. आपला माहोल कोणाच्या वाटतो? काटोलची आहे का? काटोलला कोणाच्या वाटतं? कमळ काटोलला जे आपले कोणाचे माहोल वाटते आपल्याला? आशिष देशमुख सरांचा. कारण की कामगिरी दमदार आहे त्यांचे. काटोलमध्ये पण बघितलं असेल तुम्ही ना, 25 वर्षापासून आमदार आहे पण एक पण काम नाही त्यांचं. बिअर बार चालू केले, रेती घाट चालू केला, अजून गट्टापट्टी चालू केली. अवैध धंदे आहे पुरे 25 वर्षामध्ये. एकही कामधंदा नाही त्यांना. असं सांगावं त्यांनी कोणतं काम केलं इथे सावनेर तहसील विधानसभामध्ये. मला सांगा, आपल्या इथे म्हणजे असं कोणाचा माहोल वाटतो? अनुजाताई केदार. हो का. आणि आपल्या गावात म्हणजे जे आता 2-3 टर्म होते आमदार, तर कोणता विकास म्हणजे झाला? बराचसा विकास झाला आमच्या क्षेत्रामध्ये. जसे पाणंद रस्ते, सिमेंट रस्ते, पाणी पिण्याची सर्व काम. का 25 वर्षापासून आज केदारचं इथं वर्चस्व असूनही त्यांनी एक इंजिनिअरिंग कॉलेजला आणलं. शिक्षणाच्या बाबतीत मागा आहे तो. त्यांनी नुसती रेती घाट, गोव्याचे धंदे हे तर चालू केले आहे. लहान बेरोजगार आहे, बेरोजगार
एकूणच विकासाच्या त्याच्यावर मॉडेल आपले राज्य करणार दारू अवैध म्हणजे कोणाच्या मावर वाटतं आपल्याला? आशिष देशमुखच मावर. आशिष का? हे कमाल. आशिष देशमुख. कमरचं काय? काही मला सांगा, काही लोकांचा असा आरोप आहे की आशिष देशमुख हे आधी काँग्रेसमध्ये आरोप काय त्याच्यावर लावण्यात का फायदा? चांगले चांगले नेते भविष्याचे कुंकट जाते, त्याचा का विषय घ्यायचा आहे मोठ्या नेत्याचा? काही एक तर आशिष देशमुख थोडं गेला ना आला. आशिष देशमुख मध्ये अशी काय खासियत वाटते आपल्याला? काही आता युवा नेता आहे, लोकांना युवा पाहिजे ना, या बुड्ढ्याचं काय करायचं आहे? बघा, आपल्या सावने विधानसभेमध्ये आपल्याला कोणाचे माहोल वाटते? आता सध्या तर आशिष देशमुखचा माहोल जोरावर वाटतो. जोरावर वाटते. तसं तर केदारचाही माहोल आहे, परंतु केदारने याआधी 3-4 रेजिम भोगलेले आहेत. लोकांना तसा काही विकास दिसत नाही. त्यांचे सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्यावर तयार झाले. त्याच्यामध्ये केदार साहेबाचा दोष नाहीये, पण याचे जे चेले चिपाटे आहेत ते तर सर्वसामान्य माणसाला जुमानत असेल. वस्तुस्थिती अशी आहे. आणि कोणत्याही पक्ष जरी सत्तेवर आला तर त्यांनी एकमेकांवर ताशेरे उडवल्यापेक्षा, समजा बीजेपी असो चाहे काँग्रेस असो, येथे सामान्य लोकांचा विकास कसा होईल याकडे पुरजोर लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत. विकास करायला पाहिजे असं यांचे मत. म्हणजे आपल्या इथे माहोल कोणाचे वाटते? माहोल आशिष देशमुखचा वाटते. हो का? आपलं तेलकामटी. हा, म्हणजे आता जे 3-4 रेजिम आपले कंटिन्यू आमदार होते, आता त्याच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला विधानसभेमध्ये विकास झाला असं, समाधानकारक विकास झाला असं वाटते का आपल्याला? समाधानकारक विकास नाही. कारण एकटा माणूस पडते विधानसभेमध्ये. एकटा माणूस किती गरजणार आहे? कमीत कमी त्याच्या सोबतीला काही बाकीचे आमदार पाहिजेत. इथून एकटा माणूस आपल्या क्षेत्रामध्ये निवडून विकास होऊन जाते का? एक माणूस कुठून ताण मारल. त्यासाठी सगळ्या पब्लिकची बी जोड पाहिजे आणि पक्ष बी त्याला म्हणजे सोड दिला पाहिजे की नाही, हा व्यक्ती धडाडीचा माणूस आहे, तो आपले प्रश्न मांडू शकते. त्यासाठी त्याच्या परी जो जमते केदारच्या परी ते करते. त्याच्यामध्ये काही जमत नाही, परंतु आता नेतृत्व बदल पाहिजे. नेतृत्व बदल पाहिजे. कारण विधानसभेमध्ये बिल पारित झालं तर इथे जो फंड येणार तो तर खर्च करावाच लागणार आहे. आता असं जर विचार केला तर सर्वसामान्य लोक मतदान करतात, हे यांचं काय एक भांडवल झालेलं आहे. यावर आपल्या इथे माहोल कोणाचे वाटते? माहोल तर असं सांगता येत नाही, पण परिवर्तन झालं पाहिजे असं एक अंदाज आहे. परिवर्तन झालं पाहिजे. कारण का नेहमी त्याच माणसाने दिन असं आहे. माझी इच्छा बोलते, कारण का मी राहतो सावने राहतो, सिटी राहतो. पण माझी इच्छा अशी वाटते का यावेळी परिवर्तन झालं. त्याच माणसाला काही आपण आणलं नाही पाहिजे. एवढ्या दिवसापासून आणून राहिलो त्याच्या बापाच्या हातापासून. आता एखाद्या गरीबाला पाहिजे. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.